नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या 2024 या वर्षी झालेल्या आपल्याला अहमदनगर या जिल्ह्याचा जो पोलीस भरतीचा पेपर आहे त्या पेपरमध्ये तुम्हाला एवढे सोपे प्रश्न आलेत बघा. आपले जर मागचे वर्कबुक बघले तर त्या वर्कबुकमधून जशास तशा किमती सुद्धा आलेल्या आहेत काही, बरोबर आहे. काही प्रश्न यांनी काय केलेले आहेत, 2017चा जो कंबाईनचा पेपर झालता त्याचे सुद्धा प्रश्न याच्यामध्ये टाकलेले आहेत बघा त्यांनी. तर आता तुम्हाला कळेल की बाबा नेमके याच्यात काय आहेत. आपण मॅथचं जे आहे ते मॅथचे विश्लेषण बघूत. नेमकं मॅथसाठी त्यांनी कोणते क्वेश्चन विचारले होते बघा. एक मिनिट, ही आपल्याला आलेली PDF आहे. इथून आता बघा तुम्हाला दिसतंय का बघा. हां, त्याच्यामध्ये आकडे दिसताय का बघा. मला एकदा फक्त क्रॉस चेक करू द्या. ओके, दिसताय. हां, चला या. आता याच्यामध्ये आपण जो सुरुवातीचा पहिला प्रश्न दिलाय तो पहिला प्रश्न कशावरचा दिलाय बघा, गुणोत्तर आणि प्रमाणवरचा दिलाय. मी तसं बाजूला लिहित राहतो छोटे प्रश्न असतील तर. ओके, हां, सुरुवातीचा प्रश्न जो दिलाय तो गुणोत्तर आणि प्रमाणवरचा दिलाय. पहा आता काय दिलाय तर 2x = 3y = 4z. काय दिलंय त्यानं, 2x = 3y = 4z आणि विचारले काय, x = y = z. बरोबर आहे. आता असे 3, 4, 5 किती दिले तरी आपल्याला काढता येतं. ठीक आहे, कसे काढायचे पहा. समजा तुम्हाला x ची किंमत काढायची असेल तर x वाल्याला झाकून ठेवायचं आणि उरलेल्या दोन संख्यांचा गुणाकार घ्या. किती, 4 त्रिक 12. आता y ची किंमत काढायची असेल तर y वर हात ठेवा, उरलेल्या दोन संख्यांचा गुणाकार घ्या. 4 आणि 2 यांचा किती येतो, 8. आता z ची काढायची असेल तर या दोघांचा गुणाकार घ्या. किती, 6. 2 न भाग जातो, 6, 4, 3. काय आलं, 6, 4, 3. बघा 6, 4, 3. तर हे पहिला पर्याय काय होता, 6, 4, 3 हा पहिला पर्याय. ठीक आहे. आता ह्याला आपल्याकडे तेवढा वेळ नाही की याला PPT बनवा हे करा, त्याच्यामुळे डायरेक्ट याच पद्धतीनं आपण घेऊ त्याचं विश्लेषण. चला, कळालं पहिलं. यस. नेक्स्ट, आता तुम्हाला हा 52 नंबरचा क्वेश्चन विचारलाय बघा. तर तो क्वेश्चन काय म्हणतोय पहा, एक संख्या 45% वाढवली तेव्हा तिची किंमत 116 होते. एक संख्या कितीनं वाढवली, 45% वाढवली तेव्हा तिची किंमत 116 होते. पहा आता जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाढवली येतंय, जेव्हा केव्हा असं तुम्हाला वाढवली येतंय त्यावेळेस काय करायचं, समजा बा मूळ किंमत 100 असेल तर आता किती झाली, 45% वाढवली म्हणजे किती झाली, 145 झाली. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणायचं 145 म्हणजे 116 तर 100% हे टक्के आहे हा, तर हे टक्के म्हणजे किती अशी त्याची किंमत झाली. यस, बरोबर आहे. चला मग तिरपा गुणाकार करा बरं. काय येत आहे तर याच्या हे किती पट आहे असं जर काही सुधरत नसेल तर जळून जाऊ द्या तिकडं. ओके, काय करायचं पहा, 116 गुणिले 100 भागिले किती, 145. चला 5 न भाग देतो. 5 दोन्ही 10, 4 उरले, 5 9 45, 5 दोन्ही 10. चला 29च्या हे 4 पट आहे, कारण 30 गुणिले 4 केलं तर 120, एक कमी आहे म्हणजे 116. तर 20 गुणिले 4 किती हो, 80. म्हणजे याचा अर्थ ह्याचं उत्तर आलं तुमचं 80. पर्याय दुसरा. बघा किती सोपे प्रश्न होते, काहीही अवघड प्रश्न याच्यामध्ये नाही आहेत. म्हणून तर तुम्हाला म्हणता ना क्लासमध्ये सुद्धा की बाबा पोलीस भरतीचा पेपर हा फार सोपा असतो, थोडंसं तुम्ही बेसिककडे लक्ष द्या. हे सगळ्या गोष्टी बेसिकच्या आहेत. आता आणखी चला पुढे काय दिले बघा. थोडंसं याला दिसतंय का बघा, झूम करतो. 53 नंबरचा क्वेश्चन एकदम कॉमन आणि साध्या आपल्या दररोजच्या जीवनावरचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा आता. इथलं दिसतंय का पहा, मी इथं लिहितो. तर त्यानं काय म्हणलंय आपल्याला, त्यानं म्हणले आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार दर दिवशी नितीन बाईक स्वार करतो. म्हणजे काय, सोमवार ते शुक्रवार, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार है ना, 5 दिवस. म्हणजे तो आठवड्याचे 5 दिवस काय करतो, बाईक स्वारी करतो. म्हणजे कुठेतरी फिरायला जातो असं म्हणा, किंवा बाईकनं हे करतो. पुढे दिलंय त्यांनी, कामाच्या ठिकाणी जातो तर जा ये करतात तेव्हा दररोज 120 किलोमीटर कापतो. रोजचं 120 किलोमीटर एका आठवड्यात त्यानं किती दिवस घ्या म्हणले, 5 दिवस. मग पाहता 120 किलोमीटर दररोजचं एका आठवड्यात 5 दिवस. बरोबर आहे. मग एका आठवड्याचं त्यांचं जर रनिंग बघितलं तर 12 पंचे 60, 600 किलोमीटर. परंतु असे किती आठवडे पुढे चला, पुढं तर 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाने काय दाखवलं, 9000 किलोमीटरचा प्रवास झाला बाबा असं दाखवलं. त्याच्या वाहनानं किती दाखवलं, 12 आठवड्यानंतर 9000 किलोमीटरचा प्रवास झाला असं दाखवलं. बरोबर आहे. मग त्यानं ऑफिसला जाण्या येण्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही फिरला असेल ना. मग आपल्याला ते विचारले की बाबा त्यानं
कामावर जा ये करण्यापेक्षा इतर जो काही जास्त प्रवास केलाय तो जास्त प्रवास कितीनं जास्त केलाय असं म्हणलंय, किंवा तो किती आहे एक्स्ट्राचा प्रवास ऑफिसच्या जाण्या येण्याच्या व्यतिरिक्त. मग पहा, एका आठवड्यात एवढं किलोमीटर, असे किती आठवडे घ्या म्हणलंय? 12. बरोबर आहे. 6 हे काय झालं? 12 पंचे 60, 600 गुणिले 12, 12 सकम 72 आणि पुढचं हे एवढे किलोमीटर त्याचं काय झालं? ऑफिसचं. एवढे किलोमीटर काय झालं त्याचं? ऑफिसचं जाणं येणं. आणि त्याच्या गाडीनं प्रवास किती केलाय? 9000. मला सांगा, त्याच्या ऑफिसमध्ये ऑफिसपर्यंत जाण्या येण्यासाठी फक्त एवढंच किलोमीटर अंतर झाले, त्यानं तर 9000 प्रवास केलाय. मग वरचं जे उरलेलं तुमचं 1800 आहे, ते 1800 कसं? 9000 मधून हे तुमचे 7200 काढा, तुमचं उत्तर येतंय 1800. 1800 किलोमीटर अंतर त्यानं काय केलंय? त्यानं ऑफिसच्या व्यतिरिक्त कुठेतरी फिरलाय. बरोबर आहे. आणि ते विचारले तर त्याचं उत्तर काय आलंय? 1800 किलोमीटर. ओके, चला नेक्स्ट. हा, क्लिअर? ओके, चला आता पुढे हे क्लिअर करतो. हा, आता प्रश्न आपल्याला 54वा काय दिलाय बघा. जर A:B = 3:4, B:C = 5:6 आणि A:C बरोबर किती म्हणले? आपण काय काढू? तिन्ही काढूत ना. A:B:C. चला, A आणि B ची किंमत दिले 3:4, B आणि C ची किंमत किती दिले? 5:6. चला बोला बरं, शेजार धर्म, याच्या बाजूला जे असेल तेच मांडा, याच्या बाजूला जे असेल तेच मांडा. आणि चला, 6×4 24, 4×5 20, हे किती? 15. हा, कुणी भाग जातो बघा बरं. बरं जाऊ द्या, हे नाही आपल्याला विचारलं, आपल्याला विचारलं A आणि C. चला, A चं किती आहे? 15, C चं किती आहे? 24. मग 15/24 A आणि C एवढंच विचारले. बरं, याला भाग द्या ना. 3×5 15, 3×8 24, म्हणजे फायनल आन्सर काय आले? 5:8 आले. 5:8 आले. फायनल आन्सर काय आले? 5:8. ठीक आहे, चला नेक्स्ट. हा, पहा आता इथं त्यानं म्हणले, वरी जो संख्या दिले मी बाजूला लिहितो, जी संख्या दिली ना ती बाजूला लिहितो. त्यानं काय म्हणलंय बघा, तिथं असं म्हणलंय की बाबा खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आणि पहिलं दिलंय 13/21, दुसरं दिलंय 11/17, तिसरं दिलंय 9/13, चौथं दिलंय 7/11. चला, आपल्याला काढायची सर्वात मोठी संख्या कोणती? ओके, आता यांना 21 ना आपल्याला भाग द्यावा लागेल. का? कारण 13 ही मूळ संख्या आहे, त्याला कोणीच भाग जात नाहीये, त्याच्यामुळं 21 नच द्यावं लागेल. पण 13ला जात नाही, मग आपण काय करत असतो? 0 पॉइंट लिहितो. आणि 13चं काय झालं? 130 झालं. 13चं काय झालं? 130 झालं. आता 21 5 105, 21 सक 126, मग 21 सक 126, 130 मधून 126 गेले. चला, उरले किती? उरले तुमचे 4 उरले. 130 मधून 126 गेले, उरले किती? 4. 4चे 40 झाले. पुन्हा 21 1 21, म्हणजे हे जवळपास 0.61 येते. चला पुढे. हा, याला सुद्धा 11ला 17च्या दोघांनाही भाग जाणार कोणीच नाही. मग आपण काय करायचं? याला पॉइंट घ्यायचा आणि याला 110 म्हणा. बरोबर आहे. चला, 17 सक 102, बघा 17 सक 102. आता 110 मधून 102 गेले, 8 उरले. बरोबर आहे. 8चे काय झाले? 80 झाले, है ना. 8चे काय झाले? 80 झाले. मग 17 5 85 होतंय, पण आपल्याकडे 80च आहेत. मग 17 चोक 68, म्हणजे इथं जवळपास काय आलं? हे असं. इकडं याला पॉइंट द्या आणि याला काय म्हणा? 90 म्हणा. सॉरी, पुढे एक शून्य हे झालाय. हा, पॉइंट द्या, याला 90 म्हणा. 13 सक 78, 13 7 91, पण 91 आहे का? नाही. 13 सक 78, म्हणजे इथं किती आलं? 6 आलं. आता पुढे 78 गेले, 90 मधून 78 गेले, उरले किती? 90 मधून 78 गेले, उरले किती? बघा, 80च्या पुढचे 10 आणि खालचे हे 12. 12ला पुन्हा भाग जात नाही ना. 12चे 120 झाले. 13 7 91, 13 8 104, 13 9 117. 120 मधून किती? 120 मधून 117 गेले. काय काय म्हणलो बघा? 13 इथं 13 सका 78, उरले किती? 12. 12चे काय झाले? 120 झाले ना. हा, तर मग 13 9 117 आणि लास्ट वालं. हा, याला भाग जात नाही, पॉइंट दिला तर 770 म्हणा. 11 6 66, उरले किती? 4. 4चे काय झाले? 40. 4चे काय झाले? 40.
पुढे 11 3 33, म्हणजे याच्यामध्ये एवढं जरी गृहीत धरलं तर सर्वात मोठा कोणता येतंय तर 9/13 वालं मोठा आहे बघा. 9/13, 9/13, 9/13. हा 9/13 कुठे आहे? हा इथं बघा. 9/13 सगळ्यात मोठा मोठा अपूर्णांक विचारलाय. चला पुढे दिलेल्या संख्या मालेत प्रश्नार्थ चिन्हाच्या ठिकाणी कुठली संख्या येईल मी बाजूला लिहितो तिथं कळणार झाले ते. तर 2 8 आणि 26, पुढे 80 आणि याच्या पुढची संख्या विचारली. बर या दोघांमध्ये कितीचा फरक आहे 6चा. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे 18चा. बघा याच्या काय व्हायला या तिप्पट. बर या दोघांमध्ये कितीचा फरक आहे 54. हे बघा याच्या हे गुणिले तिप्पट, हे पण याच्या तिप्पट. मग चला 154च्या तिप्पट घ्या बरं. 54च्या तिप्पट 4 त्रिक 12, हातचा आला 1, 3 5 15 आणि 1 16 आले. मग हे आलं तुमचं 162. काय 162 आले बरोबर आहे. मग आता सांगा तर याच्यात कितीचा फरक आला 54चा. इथून पुढं 54चा फरक आलाय तर आता फरक येवा 162चा. मग 162चा फरक येण्यासाठी तुम्हाला काय घ्यावं लागेल बघा बरं. पुढचा पर्याय असा कुठला घ्यावा किंवा 80 मध्ये 162 मिळवा. सगळ्यात सोपं काय येतं 242. म्हणजे इथली जी संख्या आहे ती काय आहे 242. 242 वाला पर्याय करेक्ट आहे. हा 242 वाला पर्याय करेक्ट आहे. पुढे विसंगत घटक ओळखा. काय दिलंय हे दिलंय 24, हे दिलंय 21. इथं बाजूला लिहू का बरं जाऊ द्या. 24 21 आकड्यांची बेरीज. ह्याची दिले 2 आणि 4 6, 2 आणि 1 3, म्हणजे इथं आली 6, इथं आली 3. आकड्यांची बेरीज याच्या कसं आहे 3च्या दुप्पट आहे. इथं पण 4 आणि 4 8, 2 आणि 2 4, 4च्या कसं आहे दुप्पट. इकडे या इथं 6 आणि 2 8, 3 आणि 2 5, ते दुप्पट होत नाही. इथं आलं बघा 8 आणि 4 12, 2 आणि 4 6, 6च्या दुप्पट. हे होतंय का दुप्पट नाही. म्हणजे वेगळं काय आलं 62 आणि 23 हे वेगळं आलं. त्याच्या पुढे क्लिअर करू हे बाकीचं. ओके. एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5. इथं बाजूला लिहितो मुली आणि कोण मुले. मुली आणि कोण मुले यांचं गुणोत्तर काय आहे 4:5 आहे. यांचं गुणोत्तर काय आहे 4:5 आहे. त्याच्यापैकी मुलींची संख्या आहे 76. आता मुलींचं गुणोत्तर काय आहे 4 आहे आणि याची संख्या ऍक्च्युअल काय आहे 76. मग तुम्ही म्हणू शकता 4 भाग म्हणजे किती 76. हे बघा गुणोत्तर तुम्हाला दिले 4:5. गुणोत्तर काय दिले 4:5 आणि मुलींची संख्या किती दिले 76. हे बघा मुलींची संख्या काय दिले 76. मग गुणोत्तर काय आहे मुलींचं 4. मग तुम्ही म्हणू शकता ना 4 भाग म्हणजे 76. तर विचारले काय मुलांची संख्या तर 5 भाग म्हणजे किती. हे जशास तसे रिपीट झालेत. वर्कबुकमध्ये एक क्वेश्चन आहे तर आपल्या पोलीस भरतीच्या वर्कबुकमध्ये गुणोत्तर प्रमाणमध्ये च्या चॅप्टरमध्ये ते क्वेश्चन आहेत जशास तसे रिपीट झालेत. आणि चला आता हे 4च्या किती पट आहे बरं 4च्या किती पट आहे तर हे 19 दोन्ही 38, 38 आणि 38 काय होते तुमचं 76 बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ 19. तर 19 इथं पण काय घ्या 19 पट म्हणजे काय आलं 95. काल परवाच्याच बॅचमध्ये झालं बघा हे 95 करेक्ट आहे. चला पुढील पैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल. मी बाजूला लिहितो तुमची ही जी आहे कुठली श्रेणी बाजूला लिहितो. चला या किती नंबरचा प्रश्न बघा हा 59 नंबरचा प्रश्न. पुढील पैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील डायरेक्ट लिहितो ना. संख्या श्रेणी आहे बघा 26, त्याच्यानंतर हाय 50, त्याच्यानंतर हाय 82, त्याच्यानंतर हाय क्वेश्चन मार्क. ठीक आहे. चला तर काय येईल बघा बरं काय येईल पाहता. हे 26 जे दिसतंय हे काय आहे 5चा वर्ग प्लस 1. हे 49 काय आहे 7चा वर्ग प्लस 1. हे काय आहे 9चा वर्ग प्लस 1. बघा 5चा वर्ग 7चा वर्ग 9चा वर्ग. इथं काय येईल 11चा वर्ग प्लस 1. 121 प्लस 1 122. म्हणजे याचा अर्थ 122 वाला पर्याय करेक्ट आहे. एक मिनिट पहिला पर्याय 122 वाला करेक्ट आहे. काय आहे की बाबा तुमच्या 5 7 9 11 एक एक मधली तुमची सोडत जर गेलात तर 5 7 9 11 दोनच्या दोनच्या फरकावाल्यांचा वर्ग प्लस 1 आहे. चला नेक्स्ट या 60 नंबरचा क्वेश्चन बघा. गांधी जयंती आणि काय काय दिले 60 नंबरचा क्वेश्चन. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल. शिक्षक दिन कधी असतो 5 सप्टेंबर.
है ना. 5 सप्टेंबर, 5 सप्टेंबर या दिवशी काय आहे, शुक्रवार. वर्ष कोणतंही असू द्या, शुक्रवार, काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर गांधी जयंती केव्हा असते, 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर या दिवशी कोणता वार सांगा बरं. 5 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दिवस किती टोटल. सप्टेंबरचे 5 दिवस झालेत, उरलेत किती, 25, आणि ऑक्टोबरचे किती, 2, म्हणजे काय, 27. बरोबर आहे. तुम्ही 27चे विषम दिवस काढा, ह्याला 7 भागा किंवा 21 सोडा, 7 त्रिक 21, बाकी काय उरले, 6. बाकी काय उरली, 6. चला, 5 सप्टेंबरचा दिलाय आणि 2 ऑक्टोबरचा विचारलाय, पुढचा विचारलाय. किती दिवस पुढे जायचं, 6. मग 6 दिवस पुढे जा किंवा 1 दिवस माग या, म्हणजे याचा अर्थ त्याचं उत्तर तुमचं काय येईल बघा. हां, तर इथं दिलेला वार तुमचा शुक्रवार आहे. 6 दिवस पुढे चला, दिलेला वार शुक्रवार आहे, तर तो कोणत्या वारी येईल म्हणले, काय, गांधी जयंती. म्हणजे याचा अर्थ 6 पुढे जा किंवा 1 माग या. मग शुक्रवारच्या मागचा एक कोण, गुरुवार. याचं उत्तर आलं तुमचं गुरुवार. आता पुढे, एका सांकेतिक भाषेत इंडिया हा शब्द, मी बाजूला लिहितो इथं, चला याला क्लिअर करतो. 61 नंबरचा क्वेश्चन. तुम्हाला काही लिहायचं नाही, फक्त ओव्हरलुक करायचे की बाबा नेमके कसे प्रश्न आलेत. एका सांकेतिक भाषेत इंडिया, INDIA, इंडिया काय लिहिलंय, 13-4-16, 13-4-16 असं लिहिलंय. तर त्याच याच्यामध्ये त्याच भाषेत वर्ड कसं लिहिलंय शब्द बघा, WORLD. चला याला कसं लिहिलंय, 75-284, 75-284. विचारलंय काय, डोनाल्ड, DONALD. चला, डीचा कोड काय आहे, 4. इथं पण 4, शेवटी 4-4 असणारे पर्याय, पण 3 याच्यात आहे. चला दुसरे चेक करा. ओचा कोड किती आहे, 5. एनचा कोड वरून घ्या, 3. एनचा, एचा कोड 6 आणि एलचा कोड 8, म्हणजे 45-36-84. 45-36-84 पर्याय पहिला. 45-36-84 पर्याय पहिला. चला पुढे झाले. आणखी आता काय म्हणलंय बघा त्यानं, हे क्लिअर करतो. चला या. ओके, 62 नंबरचा क्वेश्चन पाहता. 62 नंबरचा क्वेश्चन. प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेले 5 मुलांच्या वयाची बेरीज 50, तर सर्वात लहान मुलाचे वय किती. समजा पहिला मुलगा जन्मला, त्याच्यात आणि पुढच्या ह्याच्यात कितीचा फरक आहे, कितीचा फरक आहे. प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने 5 मुलं जन्मलेत. बरोबर आहे, 3 वर्षाच्या अंतराने 5 मुलं जन्मलेत. बरोबर आहे. समजा पहिला मुलगा जन्मला, याच्या कंप्लीट किती वर्षानं दुसरा जन्मला, 3 वर्षानं दुसरा जन्मला. पुन्हा त्याच्या 3 वर्षानं पुन्हा जन्मला, त्याच्या पुढचा पुन्हा याचं जेवढं आहे त्याच्या पुढं 3 वर्षानं जन्मला. पुन्हा किती, x+6. एक पहिला झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला, पुन्हा x+9, पुन्हा x+12, असे ते जन्मले टोटल. बरोबर आहे. तर विचारले सर्वात लहान मुलाचे वय किती. बरं, तुम्ही पर्यायातून बी काढू शकता. बरं, पर्यायातून काढू शकता. पहिले याला बघूत. आता या सगळ्यांची मी बेरीज केली तर मला किती यावं, 50 यावं. बरं, किती एक्स आहेत मोजा बरं, 1 2 3 4 5, हे झालं तुमचं 5x. आता पुढे चला, बेरीज किती त्यांची बघा, 3 आणि 6 9, 9 9 18, 18 आणि हे तुमचे 12, 18 आणि 12 किती, 30. मग हे झालं 30 इक्वल टू काय, 50. तर 5x इक्वल टू 30ला तिकडे नाही 20 होत आहे, तर 5 ने याला भागा 4, म्हणजे सगळ्यात लहान आहे त्याचं वय किती आहे, 4 वर्ष. वय किती आहे, 4 वर्षे. पर्यायातून कसं जायचं, सगळ्यात लहान जो आहे तो किती आहे, 4 वर्षाचा. लहान 4 वर्षाचा, त्याच्या पुढचा काय असेल, 7 वर्षाचा, त्याच्या पुढचा 10 वर्षाचा, त्याच्या पुढचा 13 वर्षाचा, त्याच्या पुढचा 16 वर्षाचा. 5 झाले का, झाले. यांची बेरीज 50 येते का बघा, यांची बेरीज 50 येते का बघा. 4 आणि हे 16 20, 7 आणि हे 20, 20 20 40 अंदा, म्हणजे याचा अर्थ 4 वर्षे करेक्ट आहे. तसं काढा किंवा पर्यायातून जा. ओके, बेस्ट. चला नेक्स्ट. झालं हे क्लिअर. ओके, 63 चालू आहे आपला. 63 नंबरचा क्वेश्चन पाहता. 63 नंबर, 63 नंबर काय म्हणतो, KILHMGNF याच्या पुढचा काय असेल, काय याच्या पुढचा काय असेल. सोपं आहे. जर तुम्ही थोडंसं हे पण क्लिअर करूत या, जर समजा तुम्ही ABCD मध्ये बघलात, इथं बाजूला लिहू का, कुठं इथं लिहितो,
ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू. पुढची गरज पडेल का? नाही पडणार. चला या. आपल्याला म्हणलंय पहिलं के आणि आय. चला, के इथं आहे, आय इथं आहे, याच्या मधात कितीचा फरक आहे? एकचा. के आणि आय मध्ये कितीचा फरक आहे? एकचा. दुसरं काय आहे बघा, एल एच के आय. केच्या पुढचा लगेच घ्या एल आणि एच, याच्या मधात किती फरक आहे बघा? 3चा. याच्यात कितीचा फरक आहे? 3चा. एल एच झालं. त्याच्यानंतर यम, एलच्या नंतर कोण? यम. यम आणि दुसरं कोण आहे? जी. यम इथं आहे, जी इथं आहे, मधात किती लोक आहेत? 1 2 3 4 5. म्हणजे बघा याच्यात 5चा. 1 3 5. आता पुढचं दिले बघा एन एफ. एन एफ बघा, यम नंतर एन एफ. याच्यात कितीचा फरक आहे? एन आणि एफ. बघा एन इथं आहे, एफ इथं आहे. 1 2 3 4 5 6 7. म्हणजे याच्यात 7चा. मग आता पुढचं जे येणार आहे ते कोण येणार आहे? एन नंतर ओ. म्हणजे पहिला अक्षर ओ आहे, तर पर्यायात ओ आलं बघा. चला, एकच आहे, ओ ई. संपलं. 7चा फरक 9चा पाहिजे. आता 9 जण मधात पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8. त्याच्यानंतर हे 9 आणि नंतरचा ई, म्हणजे याचा अर्थ ओई येत आहे. किती जण आहेत मधात? 9 जण. करेक्ट? यस. चला नेक्स्ट. हा, पहा आता हे दोन्ही सुटले असते बघा. आपण चला झाले. आता आपल्याला काय म्हणले बघा, ए इक्वल टू ई घ्या. म्हणजे काय? एच्या जागी ई. मी थोडंसं इथे एबीसीडी लिहितो. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर. तेवढी गरज नाही, पण तेवढं लिहा. ठीक आहे. चला या. आता बघा, त्यानं म्हणलं एच्या जागी ई घ्या. ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू. ही गरज नाही पुढे. चला या. आपल्याला म्हणलंय त्यानं याप्रमाणे गो अहेड. जी ओ त्याच्यानंतर ए एच ई ए डी असंच आहे ना? जी ओ ए एच ई ए डी. चला, जीच्या जागी कोण येईल मग आता या नियमानुसार? बघा बरं, एच्या जागी ई घ्या म्हणले. एच्या जागी काय घ्या? ई घ्या म्हणले. तर जीच्या जागी कोण येईल बघा? जीच्या जागी तुमचा के येईल. जीच्या जागी कोण येईल? के. बघा, जीच्या जागी के. पुढं ओच्या जागी कोण येईल बघा? यस. बरोबर आहे, यस. हे झालं. एच्या जागी ई. त्याच्यानंतर एचच्या जागी बघा एच 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 एल. हा, पुढे ईच्या जागी परत आय. एच्या जागी आताच घेतलं ई. आणि डीच्या जागी एच. कुठं आहे बघा? के एस ई एल आय ई एच. के एस ई एल आय ई एच. के एस ई एल आय ई एच. म्हणजे याचा अर्थ दुसरा पर्याय करेक्ट आहे. ओके, हा ना? ही एबीसीडी मधलीच रिअरेंजमेंट म्हणतो आपण याला. त्या पद्धतीनं आहे ते. ठीक आहे. चला नेक्स्ट. आणखी एबीसीडी वरचा आहे का? नाहीये. चला मग आता आपल्याला गरज नाही पडणार त्याची. 65 नंबरचा क्वेश्चन. 65 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा? 65 नंबरचा क्वेश्चन. हा, 65 नंबर असं म्हणतोय, माधवीने मशीनसाठी 60% रुपये आणि कच्च्या मालासाठी 25% रुपयांची गुंतवणूक केली. तिच्या हातात 1800 रुपये शिल्लक आहेत, तर तिने किती रुपये खर्च केले? साधा साधा प्रश्न आहे. पहा, मशीन खरी म्हणजे माधवीने मशीनसाठी 60% आणि कच्च्या मालासाठी 25% ह्यांची गुंतवणूक केली. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तिनं 60 आणि 25 म्हणजे किती टक्के? 85% खर्च केले. किती टक्के? 85%. आणि तरी तिच्या हातात किती रुपये शिल्लक राहिले? 1800 रुपये. मला सांगा, 85% खर्च केले म्हणजे राहिले किती? 15%. आणि 15% म्हणजे तुम्ही म्हणू शकता 1800 रुपये. बरोबर आहे का? 15% म्हणजे तुम्ही म्हणू शकता 1800 रुपये. तर विचारले, तर तिने किती खर्च केले? तर तिनं किती खर्च केले म्हणजे याचा अर्थ खर्च केलेलीच रक्कम विचारली. 85% म्हणजे किती? ठीक आहे, असं विचारले. चला बरं, काय येतंय? हा, तुम्हाला सुधरत नसेल की याच्या किती पट आहे, तर तिरपा गुणाकार करार बा. रिस्क नको. 85 भागिले काय? 15. चला, 15 1 15. 3 उरले, 30 झाले. 15 दोन्ही 30. हे असं आले. आता 12ने याला गुणा बरं. हा, 12 पंचे 60. हातचे आले 6. 12 8
96. 96 आणि 6, 96 आणि 6 मधले 4 द्या, 100. 100 आणि वरचे 2, 102 आणि शून्याला 0 म्हणजे 10,200 रुपये. 10,200 वाला पर्याय करेक्ट आहे. चला नेक्स्ट. इथं या अचूक श्रेणीसाठी प्रश्न क्रमांक 66 इकडे लिहितो. अचूक श्रेणी निवडा म्हणले. बरं, श्रेणी काय दिले बघा, RTUSU. एक मिनिट हा, याच्या मधल्या संख्या लिहायच्या. R-TUSUR-T आणि U. पाहता हे असं दिलंय. ओके, आता आपल्याला एक 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 याच्यातला पर्याय ठेवायचा की बाबा याची काय श्रेणी होईल. पुढे PQRS. समजा मी इथं यस ठेवलं, कोणाच्या जागी, याच्या जागी जर यस ठेवलं, एकच मिनिट, इथं PQRSTU, पुन्हा RSTU म्हणजे SRTS असं पाहिजे. SRTS कुठे आहे, तिसरा पर्याय SRTS. कळालं, SRTS. ओके, हा चला या, झालंय क्लिअर. चला 67 नंबर. 67 नंबर बघा काय आहे, प्रश्न क्रमांक 67. तुम्हाला श्रेणी दिले, काय श्रेणी दिले बघा, 4 दिलंय, 13 दिलंय, त्याच्यानंतर 38 दिलंय, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क दिलंय, त्याच्यानंतर 168 दिलंय. आपण काय करू, एवढंच काढलं तरी चालेल, पुढे भरपूर दिले, त्याची गरज नाही आहे. चला, याच्यात कितीचा फरक आहे, 9चा फरक आहे, बरोबर आहे. याच्यात कितीचा फरक आहे बरं, 25चा फरक आहे. बघा 9, 25, 9चा वर्ग, 5चा वर्ग. हा, आता याच्यात कितीचा फरक पाहिजे, 36चा, बरोबर आहे. म्हणजे मी इथं किती लिहू, तर याच्यात 36चा फरक येईल. किंवा मग 38 मध्ये तुम्ही 36 मिळवा. किती होते बघा, 60 आणि वरचे 14, 74, बरोबर आहे ते. एक मिनिट, हे कितीचा हे झाला, 9, सॉरी गंदी बात बोल दिए, गंदी बात बोल दिए यार. ये 3चा वर्ग आहे ना, हे 5चा वर्ग, 3, 5, 7, 7चा वर्ग 49, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हा 49चा याच्यामध्ये काय पाहिजे, फरक पाहिजे. मग 38 मध्ये 49 मिळवा, पुढची संख्या मिळते 50 आणि 37, 87, म्हणजे याचा अर्थ 87 वाला पर्याय करेक्ट आहे. ओके, हा नेक्स्ट. त्याच्यानंतर चला क्लिअर. ओके, आता हे नातेसंबंधाचं इकडे बाजूला काढूत आपण. 68 नंबरचा क्वेश्चन. नातेसंबंध बघा चुकायला नाही पाहिजे, फार सोपं आहे आणि जशाच तसे आले तो वर्कबुक मधले, आपल्या क्लासमध्ये जे प्रश्न घेतला होता ना तशाच तसे आहेत. पहा आता, सी ही एची एकुलती एक नणंद. सी ही एची एकुलती एक नणंद. नणंद कोण असते, नवऱ्याची बहीण. मग सी कोणाची, एची एकुलती एक नणंद. बघा एची नणंद हाय सी, म्हणजे याचा अर्थ एचा कुणीतरी पती हाय, एचा कुणीतरी पती हाय. ही बाई हाय म्हणून त्याला मायनस लिहिलं. आणि या पतीची बहीण कोण हाय, सी हाय. आणि नणंद म्हणजे कोण असते, नवऱ्याची बहीण. पुढं सी ही बीची आत्या. ही सी कोणाची आत्या आहे, बीची आत्या. आत्या कोण असते, पप्पाची बहीण, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ बी यांचं मुलगा किंवा मुलगी, बीचे पप्पा, पप्पाची बहीण, आत्या. सी ही बीची आत्या. डी हा सीचा एकुलता एक भाऊ. डी कोणाचा भाऊ आहे, सीचा. आणि या सीचा हे माणूस भाऊ आहे, जो की या बाईचा तो पती आहे. पती पती म्हणलं की आम्ही झुला दाखवता, पती पती म्हणलं की काय, झुला. म्हणजे याचा अर्थ हाच तो काय आहे, डी आहे. तर आपल्याला विचारलंय ए ही डी ची कोण, ये कोण आहे डी ची, बायकू. कोण आहे, बायकू. चला आणखी हे प्रश्न सरळ रेषेतील बैठक व्यवस्थामध्ये सगळ्यात शेवटचा आपल्या वर्कबुक मध्ये आहे. हा प्रश्न सगळ्यात शेवटचा प्रश्न सरळ रेषेतील बैठक व्यवस्थामध्ये वर्कबुकचा आहे. हे जे आहे नातेसंबंधामधला पहिल्याच पेजवरचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, चला या. आता इथं आपल्याला काय दिलंय, 6 जणांच्या रांगेत, 6 जण रांगेत किती पाहिजे, 1 2 3 4 5 6. दिसतंय का, हा दिसतंय. चला या. 6 जणांच्या रांगेत डी हा, आता ह्या रांगेतील बैठक व्यवस्थामध्ये काय असतंय ना, थोडंसं कन्फर्म जागा देणारा व्यक्ती निवडावा लागत असतो. कन्फर्म जागा देणारा व्यक्ती, बरोबर आहे. चला या बरं. डी आणि सी हे कोणाचे, ईचे लगतचे शेजारी. ईचे लगतचे शेजारी म्हणजे याचा अर्थ ईच्या एका साईडला डी आहे, एका साईडला सी आहे. कोणी म्हणाल सी इकडून, कोणी म्हणाल डी तिकडून, चालतंय. पुढं बी हा फक्त एचा शेजारी आहे आणि ए हा एफ पासून चौथा आहे.
एक कुठून चौथा आहे, एफ पासून चौथा आहे. तर बघा आता समजा मी इथं एफ लिहिलं तर एफ पासून चौथा, एफ पासून पहिला दुसरा तिसरा चौथा कोण आहे, ए. एच का, ए हा एफ पासून चौथा आणि बी हा कोणाच्या शेजारी, एच्या शेजारी बी. ठीक आहे, एच्या शेजारी बी. आणि ही 3 लोकांची जोडी सोबत पाहिजे, कोण, डीईसी. आणि यांना जागा सुद्धा किती उरल्या, 3 उरल्या डीईसी. मग विचारलंय काय, 2 टोकांना कोण आहेत, एफ बी, एफ आणि बी. यस, एफ बी. चला नेक्स्ट. हा नेक्स्ट 70 नंबर. 70 नंबर काय आहे बघा, एकच मिनिट. हा 70 नंबरचा प्रश्न काय, जर गाडीने स्वतःची गती तासी 5 किलोमीटरने वाढवली असती तर 210 किलोमीटर प्रवासाला 1 तास वेळ लागला असता. आता ज्या कोणी विद्यार्थ्यांनी हे पेपर अपलोड केलाय बघा, त्यांनी या प्रश्नाला सोडवलेलं कदाचित नसावं, कारण ह्याचं कॅल्क्युलेशन दिसतंय इथं कुठेतरी दिसतंय आहे, म्हणजे सोडवलाय. म्हणजे याचा अर्थ ह्या प्रश्नाला फार सोपा आहे. पर्यायातून जायचं, समीकरण तयार होतंय, एक्स वापरायचं नाही. म्हणजे एक्स मांडा तुम्ही पण त्याला सोडवू नका, फक्त पर्यायातून जायचं. कसं पर्यायातून जायचं बघा, एका गाडीने स्वतःची गती समजा 5 किलोमीटरने वाढवली तर जे काय अंतर आहे त्याला पार करण्यासाठी काय लागतो, 1 तास वेळ कमी लागतो. जर स्पीड वाढवली तर 1 तास कमी लागतो. म्हणजे याचा अर्थ वेळेतला फरक काय असणार आहे, 1. पहिले जर 5 तास लागत असतील तर आता किती, 4 तास. म्हणजे वेळेतला फरक काय आला, 1. मग वेळेतला फरक 1 आहे. मग आपण म्हणू शकतो वेळ 1 मायनस वेळ 2 याच्यातला फरक 1 तास आहे. मग आपण काय करायचं, वेळ काय असते, अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग, अंतर काय आहे 210. मग 210 भागिले जे काय तुमचा वेग असेल, समजा आपण म्हणू असं, मायनस अंतर तेवढंच भागिले आता वेग कितीनं वाढवला, 5नं. तर तुम्हाला काय काढायचंय, सुरुवातीचा वेग समजा x असेल तर आता काय झाला वेग, x + 5 झाला. काहीच नाही, एक एक पर्याय उचलायचा आणि तिथं मांडायचा. जेव्हा दोघांमधला फरक 1 आला ते आपलं पर्याय, ते आपला आन्सर. चला 210 भागिले x, आपण काय करू, एक एक पर्याय घेऊ त्याच्यातला. ओके, हा तर आपण समजा 30 पर्याय घेतला तर इथं मी 30 ठेवलं, मायनस 210. चला 30 + 5 आता काय झाला, 35 झाला. ह्याच्यातला फरक किती यावा, 1 यावा. येते का बघा, 0 0 कटला. चला 3 7 21, इथं काय आले, 7 आले. मायनस इथं 7 5 35, 7 3 21, 5 1 5, 5 6 30, 6 आले. दोघातला फरक 1 आला का, आला. म्हणजे याचा अर्थ 30 हे पर्याय करेक्ट आहे. 30 पर्याय काय आहे, करेक्ट आहे. चला नेक्स्ट. हा क्लिअर. या आता इकडं हे पिशवीत फक्त एक रंगी असणारे 4 भिन्न रंगाचे चेंडू आहेत. नेमके 12 वगळून सर्व चेंडू निळे. हे बघा, त्या कुंडीत फुलं, पक्षी, हे चेंडू, हे लई दिवसाचे प्रश्न आहेत. याला कसं सोडवायचं, सोडून सोडून जेवढे म्हणले सगळ्यांची बेरीज करा आणि भागिले किती म्हणले, 4 म्हणले ना, तर 4 मधून 1 करा, 3. 4 मधून 1 वजा करा, 3. चला या आता बघा बरं, किती किती सोडून, पहिलं म्हणलंय 12, त्यांची बेरीज करा. त्याच्यानंतर 21. हे बघा, याला बेसिक पद्धतीने सोडवता येते पण तेवढा वेळ नसतो आपल्याकडे, त्याच्यामुळं अशा प्रश्नांना डायरेक्ट पद्धत वापरा. 19 संपले का, किती झाले, 4 झाले. तर भागिले काय करायचं, 4 - 1, यांची बेरीज किती बर, 1 याला देऊन टाका ना, 20 झालं. 20 20 20 60 60 70 72, 72 भागिले 3 तर किती येईल बघा, 3 1 3, 3 2 6, 1 उरला, 3 चौक 12. म्हणजे उत्तर काय आलं, 24. उत्तर काय आलं, 24. पाठ आहे पोरांना, ते पाठ, डायरेक्ट पाठ, एवढ्या वेळा आलेला आहे. हा चला त्याच्यानंतर 72 नंबरचा क्वेश्चन, 1 ते 97 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची असेल तर फार सोपं आहे. क्रमवारचा अर्थ काय, 1 पासून सुरू होणाऱ्या क्रमवार. नाही तर क्रमवार कुठूनही सुरू झाल्या त्याला क्रमवार म्हणतो ना आपण. पण 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची असेल तर काय करायचं पहा, काय n + 1 भागिले 2 म्हणजे काय, की बाबा n म्हणजे शेवटचा आकडा काय आहे, 97 + 1 भागिले 2 काय झालं, 98 भागिले 2, म्हणजे याचा अर्थ 49. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, 49. याचं उत्तर काय येणार आहे, 49. प्रश्न क्रमांक 72, 49. ठीक आहे. चला नेक्स्ट 73. हा 73 जागा आहे का खाली, ओके इथं लिहूता. 73 नंबरचा क्वेश्चन, 73 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय बघा आता. या
73 काय म्हणले 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी तासी 45 किलोमीटर वेगाने धावते तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यास किती वेळ लागेल हे घ्या. आपल्याला अंतर इक्वल टू माहित आहे काय, अंतर इक्वल टू आपण अंतर लिहू, अंतर इक्वल टू वेग इंटू वेळ, बरोबर आहे, वेग इंटू वेळ. आता अंतर घेताना काळजी ही घ्यायची, समजा गाडी आहे आणि ती कशाला ओलांडते तर ती गाडी प्लॅटफॉर्मला ओलांडते, प्लॅटफॉर्मला लांबी असते, मग आपल्याला एकूण अंतर घेताना गाडीची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी, चला गाडीची लांबी किती आहे 250, प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे 250, मग 250 प्लस 250 काय झालं 500, वेग किती आहे, वेग आहे 45, वेग आहे 45 इंटू टी तुम्हाला काढायचंय. महत्वाचं काय आहे पहा, हे अंतर जे आहे लांबी मीटरमध्ये आहे आणि वेग कशात आहे किलोमीटरमध्ये आहे. बघा लांबी मीटरमध्ये आहे ते किलोमीटर पर तासमध्ये आहे, तर याला बारक्यात रूपांतर करा. आता बारक्या काय असतो काय नाही ते आता सांगण्यासाठी आपल्याला बघा काय असते, मीटर पर सेकंद बारक्या, किलोमीटर पर तासमध्ये म्हणजे मोठा, मग आपल्याला मोठ्याचं रूपांतर बारक्यात करायचं आहे. मग भागू शकता ना, 9 दोन्ही 18, 9 5 45, यांचं काय आलं 500. हे दोन भागाकारात इकडे घेऊन या, हे 25 येत आहे, 25 इकडे घेऊन या, इकडे काय टी, चला 25 दोन्ही 50, 25 दोन्ही काय 50, बरोबर आहे. मग 20 इंटू 2 40, 40 सेकंद काय आलं 40 सेकंद टी, 40 सेकंद. ओके चला या नेक्स्ट. हां हे सरळ व्याजचा प्रश्न आहे, तुम्हाला ते प्रिंटमध्ये वाकडं तिकडे दिसतंय बघा, मी तुम्हाला सांगतो काय आहे. त्यानं म्हणलंय 2 वर्षाचं सरळ व्याज 1800 रुपये, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज 1890 रुपये आहे, तर त्यानं म्हणलंय दसादसे किती व्याज दराने ठेवली होती ती रक्कम. ओके दर काढायचा आहे. जर समजा तुम्हाला 2 सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला जर समजा दोघांचंही व्याज दिलं असेल आणि तुम्हाला जर दर विचारला असेल तर दर इक्वल टू काय करायचं पहा, व्याजातला फरक 1800 आणि 1890 मध्ये कितीचा फरक आहे 90चा, व्याजातील फरक इंटू 100 भागिले एका वर्षाचं सरळ व्याज. चला 2 वर्षाचं सरळ व्याज 1800 रुपये, 2 वर्षाचं किती 1800 रुपये, सरळ व्याज नेहमी सारखा असते, मग एका वर्षाचं किती 900 रुपये, तर एका वर्षाचे सरळ व्याज, व्याजातील फरक इंटू 100 भागिले एका वर्षातील सरळ व्याज, 2 2 शून्य कटले, 9 1 9, म्हणजे उत्तर काय आलं 10%, उत्तर काय आलं 10%. वर्कबुकमध्ये या टाईपचे प्रश्न मी 15 ॲड केलेले आहेत. हे एक तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजच्या 3च केसेस आहेत की बाबा ते कधी कधी फरक देतंय, कधी कधी फरक विचारतंय, कधी कधी हे विचारतंय, तर हे एक आणि फरकावाला एक, दोन गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे बघा. ठीक आहे चला या त्याच्यानंतर नेक्स्ट. आता काय दिले, संख्यांच्या मांडणीवरून अनुक्रमे वाय व झेडची किंमत काढा. कंबाईन 2017ला आलेला प्रश्न आहे, पोलीस भरतीला टाकलाय, कंबाईन 2017ला आलेला प्रश्न आहे, पोलीस भरतीला टाकलाय. चला या तर इथं हे डब्बा आहे, तुम्हाला दिसत नसेल तर इथं 9 आहे, इथं 4 आहे, इथं 8 आहे, इथं 3 आहे. ओके इथं 11 आहे, त्याच्यानंतर इथं 8 आहे, इथं 3 आहे, इथं झड आहे, इथं 18 आहे, इथं 10 आहे, इथं 17 आहे, इथं वाय आहे. एवढ्यावरून कळतंय तुम्हाला. चला या याच्यामध्ये काय ट्रिक्स होती बघा, समोरासमोरच्या अंकांची बेरीज सारखी, 9 3 12, 8 4 12, 11 3 14, तर 6 मध्ये किती मिळवू तर 14 होतंय, म्हणजे झेडची किंमत मिळेल. 8 मध्ये 6 मिळवा म्हणजे झेडची किंमत मिळेल, म्हणजे झेडची किंमत म्हणजे दुसरी किंमत आली 6, 2 नंबरला 6 कुठं आहे बघा, 2 नंबरला 6, कारण एक्स वाय आणि झेड विचारले, वाय इकडं आहे, काय वाय इकडं आहे, तर झेडची किंमत आली 6, इथं 17 आणि 10 27, तर 18 मध्ये किती मिळवू तर वाय मिळेल, 18 मध्ये किती मिळवू तर वाय मिळेल 9, म्हणजे याचा अर्थ वायची किंमत 9 आले. एक्सची किंमत झेडची किंमत 6 आले, वायची किंमत 9 आले. थोडासा घोळ होऊ देऊ नका, पहा काय आहे, तर उत्तर तुमचं आलंय 9,6, 9,6. तुम्हाला मी ओरिजिनल याच्यावरचं दाखवतो काय आहे पहा, उत्तर आलंय 9,6. इथं बघा इथं झेड आहे, इथं बघा इथं वाय आहे, बरोबर आहे. तुमची पहिले किंमत झेडची निघते, पण विचारताना पहिले वाय विचारले, तर खरं उत्तर काय ते मग 9,6. हे बघा 6,9 पण होतं, 9,6 पण होतं, हे काय 9,6 पण होतं आणि 6,9 पण होतं,
त्याच्यामुळं काळजी घ्या कशाची, तर बाबा पहिले वायची किंमत विचारली, नंतर झेडची विचारली. वाय 9 येतंय आणि झेड 6 येतंय, तर 9,6 वाला पर्याय करेक्ट आहे, लास्टवाला. बऱ्याच जणांनी पहिला पर्याय करेक्ट केलाय, चुकतंय, घोळ होऊ नये, फार महत्वाचं आहे. असं विशेष काही नव्हतं, फक्त हेच गुगली होतं, येऊन चुकलं उत्तर. उत्तर आले पण तरी फायदा नाही, कारण गेला मार्क है ना. चला या नेक्स्ट. आता आपला गणिताचे झाले बघा 75 पर्यंत. आता डायरेक्ट पुढे येतोय आपण. थोडं रिझनिंगचा भाग वगैरे असेल. चला 1 मिनिट. हां आलो इथं. हां चला आता इथं बघा काय आहे, परत आता रिझनिंग प्लस गणित आहे. टोटल भरपूर प्रश्न आहेत आपल्याला. चला या, आपल्याला एक सिरीज दिले. काय दिले बघा, ए डॅश बी ए डॅश ए डॅश बी डॅश ए बी. हां तर तुम्हाला याच्यातला कुठला पर्याय ठेवायचा आहे, तर याची एक अशी तुम्हाला एक शृंखला तयार होईल, शृंखला. ठीक आहे. समजा मी पहिला पर्याय ठेवला, डॅशच्या जागी ए, इथं ए ठेवलं. दुसऱ्या डॅशच्या जागी बी ठेवलं. तिसऱ्या डॅशच्या जागी ए ठेवलं. चौथ्या डॅशच्या जागी ए ठेवलं. तर काय येतंय बघा बरं, ए ए बी, एक साखळी तयार झाली. ए ए बी ए ए बी ए ए बी ए ए बी आले. ए ए बी ए ए बी एक शृंखला तयार होते, म्हणजे याचा अर्थ पर्याय पहिला करेक्ट आहे. पर्याय पहिला करेक्ट आहे. चला नेक्स्ट. 90 नंबर. ही काय दिले बाजूला लिहितो दिसत नसेल तर, 23 28 38 53 73 98. ओके. हां हे असं दिलेलं आहे. आता मला सांगा, पहिल्या याच्यामध्ये जर तुम्ही बघलं तर फरक कितीचा आहे. पहिल्या याच्यामध्ये फरक आहे बघा 23 आणि 28 5चा. 28 आणि 38 मध्ये 10चा. ह्याच्यामध्ये बघा बरं कितीचा आहे, 38 आणि 53 15चा. बरोबर आहे. 5 10 15 याच्यात कितीचा फरक आहे, 20. याच्यात कितीचा फरक आहे, आता बघा काय विचारले तिथं बघा, त्याच्या पुढची संख्या विचारली. तर याच्यात 25चा फरक, तर इथं पुढं 30चा फरक वाली संख्या पाहिजे. 98च्या पुढं 30 वाली पाहिजे. म्हणजे किती येईल, हां 128. तर 128 पहिला पर्याय करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ इथं 128 संख्या यावं. किती यावं, 128 संख्या यावं. बरोबर आहे. चला या नेक्स्ट. परस्पर संबंध. हां कुठे गेलं ते, हे 23 28 38 53 हे झालं. हे तर कितीचा फरक आहे, 25 30 आणि हे 20 असा फरक आहे. बरोबर आहे. तर या पद्धतीनं याच्यामध्ये आपल्याला, अरे कुठे गेलं ते, हां तर हे जे आहेत ना असे प्रश्न, हे प्रश्न आपल्याला असे भरपूर आले आहेत बघा. कुठले, शृंखलावाले तुमच्या, की पुढं काय येईल त्याला आपण मिसिंग टर्म म्हणतोय. काय म्हणतोय, मिसिंग टर्म म्हणतोय. बरोबर आहे. चला तर या पद्धतीने आपल्याला आणखी एक आहे बघा. काय आहे हा प्रश्न, तर या प्रश्नामध्ये बघा काय आहे, तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने 11वा असल्यास रांगेत एकूण लोक किती आहेत, है ना. काहीतरी दुसरा एक प्रश्न वाटू लागला हो इथं, काहीतरी होतं की वाटतंय, नाही का. बरं चला. हां तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने कितवा आहे, 19वा असल्यास रांगेत एकूण लोक किती. सोपं. जर तुमचा दोन्हीकडून 19वा असेल तर आपण काय करत होतो, किंवा डावीकडून 19 उजवीकडून 19 आहे की 11 आहे, सॉरी 11 आहे, 11 आहे तो. दोन्हीकडून क्रमांक कितवा, 11. मग 11 इकडून पण 11 तिकडून पण 11 आणि 11 22 22 मायनस 1, म्हणजे असं करत होतं बघा. 11 + 11 - 1, डावीकडून प्लस उजवीकडून -1, तर 22 - 1 उत्तर काय आलं, 21. उत्तर काय आलं, 21. चला म्हणजे 21 वाला पर्याय करेक्ट आहे. नेक्स्ट. हां 1 2 3 6 9 18 काय काय म्हणले बघा बरं आता याच्यात. चला 1 2 3 याच्यात बाजूला लिहू का. हां 1 2 3 6 9 18 27 54. ठीक आहे. चला याच्यात कितीचा फरक, 1चा. याच्यात कितीचा फरक, 1चा. याच्यात कितीचा फरक, 3चा. याच्यात कितीचा फरक, 3चा. बरोबर आहे. हां आता याच्यात कितीचा फरक, 9चा. याच्यात कितीचा फरक, 9चा. बरोबर आहे. आपल्याला काय विचारले, सगळ्यात शेवटची संख्या काय असेल म्हणले, इथली. काय, इथली विचारले. आता बोला, 1चा 3चा तिप्पट, याच्यात तिप्पट. आता याच्यातला फरक कितीचा असेल, याच्यात तिप्पट 27, आणि पुढच्यातला फरक सुद्धा काय असेल, 27. 54 + 27 करा, तुमचं उत्तर 81 येतंय.
54 प्लस 27 करा, तुमचं उत्तर 81 येतंय. ठीक आहे, चला या नेक्स्ट. हां, हे वाला, एका थैलीत 1 रुपया, एका थैलीत 1 रुपया 50 पैसे, एका थैलीत 1 रुपया 50 पैसे 25 पैसे, 25 पैसे, हां, यांचे 5 6 6 8, 5 6 6 8 असं गुणोत्तर दिलंय. ठीक आहे, जर एकूण किंमत 420 रुपये असेल तर 50 पैशाची नाणी किती? मी आता तुम्हाला एक थोडंसं एक्सच्या व्यतिरिक्तवाली पद्धत सांगतो. पहा, एक्सच्या व्यतिरिक्तवाली पद्धत काय आहे. हां, चला झाले. 420 टोटल पैसे दिलेत. हे सगळे ना पैशात करा. 25 पैसे 50 पैसे, 1 रुपया म्हणजे किती पैसे? 100 पैसे. काहीच नाही, फक्त यांचा गुणाकार करा. हे 500 आलं, ह्यांचा गुणाकार करा, हे 300 आलं, ह्यांचा गुणाकार करा, हे 200 आलं. बरोबर आहे. सगळ्यांची बेरीज करायला गेलात तर 1000 येते. किती येते? 1000. 1000 याला सुद्धा पैशात करा, 420 आहे. ह्याला पैशात करा, 42,000 पैसे होईल. काय होईल ते? 42,000 पैसे. आता तुम्हाला जर समजा नाण्यांची संख्या काढायची असेल डायरेक्ट, तर 10,000 म्हणजे हे असं, 10,000 नाही सॉरी 1,000 म्हणजे 42,000. तर विचारले कोणाचं? 50 पैसे. 50 पैसे डायरेक्ट गुणोत्तर घ्या. 6 म्हणजे किती? काय? 6 म्हणजे किती? चला, हे याच्या किती पट आहे बरं? 42 पट आहे. तर याच्या पण काय घ्या? 42. 6 दोन्ही 12, हातचा आला 1, 6 4 24 आणि 1 25. किती येत आहे? 252. 252 वाला पर्याय आपला करेक्ट असेल. 252. ठीक आहे, 252. त्याच्यानंतर चला पुढे नेक्स्ट. 96 वस्तूंचे सरासरी वजन, 96 वस्तूंचे सरासरी वजन, एक मिनिट. हां, 96 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. पुन्हा तपास. हे फार महत्वाचा प्रश्न आहे बघा. या प्रश्नाला कसं सोडवायचं पहा. हे बघा, पहिल्यांदा त्यानं काय म्हणले? 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळलं. पुढे काय म्हणले? 2 वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 आणि 26 च्या ऐवजी 24 आणि 16 असं घेतलं गेलं. जिथं 34 घ्यायचं होतं तिथं 24 घेतलं, जिथं 26 घ्यायचं होतं तिथं 16 घेतले. बरोबर आहे, म्हणजे 10-10 कमी घेतले. बरोबर आहे. मग काय करायचं, कसं काढायचं पहा. 16 यांची बेरीज सांगा. 16 वस्तूंचे सरासरी काय आहे? 32. तर यांची बेरीज करा बरं, म्हणजे यांची बेरीज काढा. 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48 आणि हातचे 3, किती आलं? 51. म्हणजे 16 वस्तूंचं सरासरी 32 याप्रमाणे जर तुम्ही बेरीज केली तर ती बेरीज तुमची येते 512. 16 वस्तूंच्या जे काय वजनाची बेरीज आहे ती बेरीज येते तुमची 512. आता त्यानं चुकून काय केलं तर 34च्या ऐवजी 24 आणि 26च्या ऐवजी 16. म्हणजे त्यानं चुकून काय केलं होतं की 10 20 kg कमी घेतलं होतं. तेव्हा सरासरी तुमची काय आलती? 32 आलती. 32 आलती. बरोबर आहे. मग आपण जर खरं वजन त्याच्यात टाकलं, जर समजा आणखी 10 20 वाढणार होतं, मग आपण जर 20 वाढवलं तर किती येत आहे बघा? 532 येत आहे. मग 532 एवढी बेरीज आहे सगळ्यांची आणि सगळेजण मिळून किती येतं? 16. मग यांचं जर आपण सरासरी काढलं, एकूण भागिले एकूण बेरीज भागिले एकूण, तर पहा 16 त्रिक 48 उरले किती? उरले किती? 5 उरले है ना. तर 52 झाले. पुन्हा 16 त्रिक 48, पुन्हा 5 उरले, पुन्हा 16 त्रिक 48, त्रिक 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 चालते. म्हणजे याचा अर्थ 33.33 म्हणजे 33.33 बघा, किंवा करेक्शन जवळजवळ कुठला आहे बघा? 33.25. हे वाला तुमचं करेक्ट आहे. यस. चला नेक्स्ट. झालंय. हां, ह्या टाईपचा प्रश्न फार महत्वाचा आहे बघा. हे वाला त्यानं कितीनं कमी घेतलं होतं तेवढं फक्त नंतर वाढवायचं त्यांच्या बेरजेत आणि पुन्हा एकदा सरासरी काढायची. संपलं. मग तुम्हाला कळेल किती काय असेल नवीन सरासरी. ठीक आहे, चला. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या 2 बसगाड्या, पहिली गाडी सकाळी 8 वाजता तासी 80 किलोमीटर वेगाने सुटली. त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी 9 वाजता 100च्या स्पीडनं सुटली. तर दोन्ही गाड्या एकमेकास किती वेळाने भेटतील? हे बघा, एकाच दिशेनं चालल्या दोन्ही गाड्या. मग तुम्हाला जर समजा अंतर दिलेलं नसेल तर मी भेटण्यासाठी लागणारा वेळ काढण्याची एक पद्धत सांगली होती बघा. जर नसेल तर आपल्या वर्कबुकमध्ये तुम्हाला दिलेला आहे. असे प्रश्न भरपूर घेतलेत. तर कसं? वेळेतील फरक, वेळेतला फरक बघा, एक 8 वाजता निघली, एक 9 वाजता निघली. वेळेतला फरक 1, वेगातला फरक एक 100 आहे, एक 80 आहे, म्हणजे 20. वेळेतला फरक, वेगातला फरक इंटू पहिल्या गाडीचा वेग. पहिल्या गाडीचा वेग.
आता पहिली गाडी कोणती आहे? 80च्या स्पीडनं चालणारी. मग उत्तर काय आलं बघा, याला भागलं तर 4. 4 तासानंतर काय? 4 तासानंतर, 4 तासानंतर ती तुम्हाला भेटताय. मग 4 तासानंतर, पण किती वाजल्यापासून? जी दुसरी गाडी सुटलेली असते ना तिथून 4 तासानंतर. दुसरी गाडी कितीला सुटली? 9 वाजता. 9च्या पुढं 4 तास, म्हणजे 9 वाजल्यापासून 4 तास पुढे, म्हणजे याचा अर्थ दुपारी 1 वाजता. दुपारी काय? 1 वाजता. ठीक आहे, हे असं. चला नेक्स्ट. नेक्स्ट. हां, आता हा 98वा प्रश्न बघा काय आहे. 98वा प्रश्न आहे ना, फार चांगला प्रश्न आहे आणि याला नेहमी आपल्या जुगाडानं सोडवायचं. आपलं जुगाड काय असते पहा. आपलं जुगाड काय असते पहा. चला या. तर अमितने आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला. किती घरी दिला? 3/5. याचा अर्थ असा असतो की बाबा एकूण त्याच्याकडे एवढा भाग होता, तर 5 भागापैकी 3 भाग पैसा त्यानं काय दिला? घरी दिला. आता उरला किती? उरला 5 पैकी 2. उरला किती? 5 पैकी 3 दिला ना, तर उरला किती? 5 पैकी 2. मग आता पुढे काय म्हणले पहा. घरी दिला. उरलेल्या हिश्श्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला. 5 पैकी 2 उरला होता, तर याच्यातला सुद्धा निम्मा गेला म्हणजे 2 पैकी 1 गेला, म्हणजे 5 पैकी 1 शिल्लक राहिला. 5 पैकी काय? 1 शिल्लक राहिला. पुढं आणखी काय म्हणले? कुठे गेला तो? हां, उरलेल्या पैकी निम्मा मुलाला दिला. आता जो 1 भाग उरला होता याच्यातला बी निम्मा, म्हणजे याचा अर्थ काय? तर 5 पैकी 1 होता, त्यातला निम्मा, म्हणजे याचा अर्थ 0.5 दिला, 0.5च उरला. तर बाकीची रक्कम पोस्टात जमा केली. त्याने पोस्टात जमा किती केले? 600 रुपये. मग मला सांगा उरलेला भाग किती आहे? 0.5. मग तुम्ही म्हणू शकता 0.5 म्हणजे 600 रुपये. तर विचारले त्याला पगार किती होता? त्याला पगार किती होता? 5 होता. तर 5 म्हणजे किती? तिरपा गुणाकार करा. भागिले काय? 0.5. चला खालचा दशांश काढून टाका, वरी शून्य वाढवून टाका. दशांश गेला. 5 एक 5, 5 एक 5. 6000 रुपये. किती हजार रुपये? 6000 रुपये. ओके, 6000 रुपयेवाला पर्याय आपला करेक्ट असेल. पहिला पर्याय करेक्ट आहे, 6000 रुपये. चला नेक्स्ट. हां, लास्ट हे 2 राहिले. तर चला या. 1 मिनिट. हां, चला काय म्हणले बघा. आता जर ए आणि बी या दोन, हे राहिले. एका शहरात 52,000 लोकांपैकी 0.30% व्यक्तीकडे मोटार कार आहे. दुसरं, बी शहरामध्ये 48,000 लोकांपैकी 0.25% लोकांकडे काय आहे? मोटार कार आहे. सी शहरात 50,000 लोकांपैकी 300 व्यक्तीकडे मोटार कार आहे. तर खालीलपैकी कोणत्या सांकेतिक चिन्हाने यांचे संबंध दर्शविता येतात? आपण काढूत कोणाकडे किती येतं, म्हणजे कोणाकडे जास्त येतं, कोणाकडे कमी येतं, हे काढायचं आहे. ठीक आहे, चला या. पहिलं ए वाल्यांकडे किती येत बघा. ए वाल्याकडे किती येतं बाबा? 52,000पैकी 0.30% लोकांकडे काय आहे? तर 0.30% लोकांकडे काय आहे? मोटार कार. बरं, 2 2 0 कटले. बरोबर आहे. डायरेक्ट यांचा गुणाकार करा. हां, पॉईंट सोडून द्या. 3 0 0, 3 दोन्ही 6, 3 5 15. ओके, आणि याचा 0 जशास तसा. बरोबर आहे. तर 30 गुणिले मी 520 केलं तर एवढं आलं. आता किती संख्या सोडून दशांश आहे? 2. मग हे इथं 2 संख्या सोडून दशांश, म्हणजे एकड काय आलं तुमचं? 156. एचं काय आलं? 156. बरोबर आहे, 156. बरोबर आहे का? कारण 2 संख्या सोडून काय केलं तर मी या इकडं 52,000 मध्ये 100% होते ना, टक्क्यात चिन्ह काढून टाकलं, 2 2 0 कटून गेले, ह्यांचा गुणाकार केला. 520 गुणिले 0.3. ठीक आहे, तर 0.5 असतं तर अर्धा आला असता, अर्ध्याला कमी, म्हणजे बरोबर आहे. आता बीचं सांगा. बी किती आहे बघा? लोकसंख्या 48,000. 48,000. हां, 48,000 याचे किती टक्के? 0.25%. 0.25% म्हणलंय. बरोबर आहे. तर तुम्ही लिहू शकता 0.25%. हे असं आले.
हा, तर इथले मी 2 शून्य कट करतो आणि 25 घेतो आणि याला गुणाकार करतो. 25 8 200, हातचे आले 20, 25 4 100, 100 आणि 20 120 आले. ओके, हां, मी काय काय केलं, 25 8 200 आणि 25 4 100, 100 आणि 20 हे शून्य जशास तसा बोला. आता किती संख्या सोडून 2, म्हणजे याच्याकडे 120 आहे, याच्याकडे 120, याच्याकडे 156 आणि सी कडे किती आहे 300, सी कडे किती आहे 300. चला मग आता बघूत कोणाकडे जास्त आहे तर या तर सी कडे जास्त येतं, सी कडे जास्त येतं. त्याच्यानंतर 2 नंबरला कोण आहे, ए आहे. हे बघा, सी कडे सर्वात जास्त, त्याच्यापेक्षा कमी ए कडे, त्याच्यापेक्षाही कमी कोणाकडे बी कडे, त्याच्यापेक्षाही कमी कोणाकडे बी कडे. बरोबर आहे, त्याच्यापेक्षाही कोणाकडे बी कडे, है ना. तर हे तुमचं अशी मांडणी करेक्ट या. ओके, वाटल्यास एकदा क्रॉस चेक करूत कोणाचं, तर तुमच्या ह्याचं येच पहा. आता समजा 52,000 आहे, 52,000 आहे का बघा इथं, 52,000, 52,000 इथं बाजूला लिहितो, जागा नाही बघा याला लिहायला. 52,000 ह्याचे किती टक्के, 0.30%. मी काय केलं, इथला पॉईंट राहू दिला, फक्त अशाच्या असं काय केलं, ह्यांचा 2 शून्य कट केले. चला आता मी 3 न गुणतो, पॉईंट सोडून दिलं म्हणजे 30 न गुणतो. 30 गुणिले 2 60, हातचे आले 6. पुढे 30 गुणिले 5, 30 गुणिले 5 किती, 150, 150 6 156. ओके, शून्याला शून्य, किती संख्या सोडून हे, म्हणजे 156 करेक्ट आहे. म्हणजे त्याचं 156, याचं 120 आणि सीचं 300. सीला जास्त, नंतर एला जास्त, सगळ्यात कमी बीला. मग हे उलटं कसं लिहू शकतो, सगळ्यात कमी बी, त्याच्यापेक्षा ए मोठा, त्याच्यापेक्षा सी मोठा, असं. या दोघांपैकी कुठं आहे पर्याय बघा, बी ए सी, 2 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. ओके, 2 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. चला लास्ट, लास्ट. अरे कालच्याच लेक्चरमध्ये हा प्रश्न झालाय, कालच्याच लेक्चरमध्ये हा प्रश्न झालाय. ठीक आहे, चला लगेच काढूत. आता कळालं हे, यस. आता लास्ट वाला क्वेश्चन बघा काय आहे. ए आणि बी ची तुम्हाला संख्यांची सरासरी दिले, किती, 20 दिले. मग तुम्ही काय करायचं, ए आणि बी ची बेरीज काढा, 40. पुढे बी आणि सी ची सरासरी 19 दिले, तर बी आणि सी ची बेरीज काढा, 19 दोन्ही 38. सी आणि ए ची सरासरी दिले, मग सी आणि ए ची बेरीज काढा, 21 दोन्ही 42. तुम्हाला कोणाचं काढायचंय, ए ची किंमत काढायची. ज्याच्यामध्ये ए आहे त्या दोघांची बेरीज करा, ह्याच्यात पण ए आहे, त्याच्यात पण ए आहे, बेरीज करा. ए प्लस बी डाव्या साईडची बेरीज करा, सी प्लस ए उजव्या साईडची बेरीज करा, 40 प्लस 42. किती आहे, 2a प्लस बी सी ची किंमत दिली बघा 38, मग इथं 38 इक्वल टू 82. चला 2a इक्वल टू, चला हे 82 मधून 38 काढून टाका बरं. 82 मधून 38 काढले तर 44 उरले, किती, 44. तर बे 1 बे, बे 2 4, बे 2 4. एचं काय आलं 22, एचं काय आलं 22. तर 22 वाला करेक्ट आहे, 22 वाला काय करेक्ट आहे. ठीक आहे, 22 वाला करेक्ट आहे. ह्याच्याकडे फक्त लक्षात घ्या काय, किंवा सगळ्यात कमी कोणाला आहे तर बीला, हे ना, ज्याच्याकडे ते टोक असतंय त्याचे कमी असतात, त्याचे कमी असतात, आणि ज्याच्याकडे ते असं असतंय ते मोठे असतात सर्वात जास्त. मग सी सगळ्यात जास्त, त्याच्यापेक्षा ए, आणि त्याच्यापेक्षा नंतर मग बी. तर बघा सी सगळ्यात जास्त, कारण त्यांना म्हणलंय 50,000 लोकांपैकी 300 व्यक्तीकडे मोटार कार, त्याचं काढायची गरज नाही ना. काय, 5,000 लोकांपैकी 300 व्यक्ती, थांबा 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 1 मिनिट, सॉरी. चला काय काय म्हणले, मोटार काय, तर खालीलपैकी कोणत्या सांकेतिक चिन्हाने यांचे संबंध दर्शविता येतात. याचे 52,000पैकी 150, म्हणजे कोणाकडे जास्त आहे असं विचारले. ए या शहरात तेवढे, बी या शहरात किती येतं, ए या शहरात 156, बी या शहरात 120 आणि सी या शहरात 300. म्हणजे बरोबर आहे, व्यक्तीकडे मोटार कार आहे तर खालीलपैकी कोणत्या सांकेतिक चिन्हाने त्यांचे संबंध दर्शविता येतील. ठीक आहे, मला वाटलं बाबा टक्क्यातली कंपॅरिझन केले काय, पण टक्क्यातली कंपॅरिझन केलेली नाही आहे, टक्क्यातली कंपॅरिझन केलेली नाही आहे, है ना. तुम्ही टक्क्याचं घेऊन काढायले का, टक्क्याचं घेऊन नाही ना, तर टक्क्याचं घेऊन काढू नका, कारण याच्यामध्ये ह्या संख्या वेगळ्या वेगळ्या आहेत,
ह्या संख्या काय आहेत वेगळ्या वेगळ्या आहेत. त्या तेवढ्या संख्येचे म्हणजे त्या नियमानुसार मग तुमचं एचं जास्त येतंय, बीचं कमी येतंय. नाही नाही तसं नसेल, ते तसं तुम्ही लावायचं नाही डोकं. काय लावलंय त्यानं की बाबा ए या शहरामध्ये किती येतं 52,000पैकी एवढे, मग आपण संख्या काढली ना 52,000चे 0.30 काढले % तर ते 156 आले. त्याच्यानंतर बी मध्ये 48,000 लोक आहेत. हे जर सारखं असलं असतं कोणतं 52,000 52,000 52,000 मग तुम्ही पर्सेंटेजवरून मांडू शकले असते. शेवटचं थोडंसं गुगली होतं बघा, शेवटचं काय थोडंसं गुगली होतं. ठीक आहे, चला या झाले. तर आणखी जिल्ह्याचे आपल्याकडे काही पेपर आलेत बघा. थांबा 1 मिनिट पहा तुम्ही आणखी जिल्ह्याचे कुठले कुठले पेपर आलेत का. जर असेल तर आपल्याला लगेच कंटिन्यू करता येईल बघा ते. 1च मिनिट. हां प्रिंट नाही बघा आल्या. थांबा सर्च करतो त्याला. एकच मिनिट. कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे आलेत का बघूत आपण. आणखी आलेत बघा आपल्याकडं. एकच मिनिट. नाही बघा आले. थांबा. दुसऱ्या जिल्ह्याचे आलेत बघा. दुपारनंतर आपण ते आणखी एक लेक्चर त्याच्यामध्ये ॲड करू. ठीक आहे. आणखी मला दिसणार चाललेत बघा आलेले. नाही चला. आणखी
चला दुपारनंतरच्या लेक्चरमध्ये आणखी ॲड करूत बघा आपण. मला वाटतं दुसऱ्या जिल्ह्याचे कुठले कुठले आलेत तर आपण बघता येतं, एकदा चेक करू द्या मला. टेलिग्राम चॅनलला आपल्याला आलेत सगळे पेपर. थांबा. हां, इथपर्यंत आपल्याला ह्या एकच मिनिट. हां, आलेत बघा. अहमदनगर आपण तर ते घेतलं ना. दुसरे जालन्याचा एक आलाय बघा. आपलं लगेच आपण नेक्स्ट याच्यामध्ये जालन्याचं पण बघणार आहोत. ओके. हां, यस, जालन्याचा एक आलाय. त्याच्यानंतर लातूरचा पण एक आलाय. यस, आपण हे नेक्स्ट लेक्चरमध्ये ॲड करणार आहोत. आणखी एक घेणार आहोत आपण. चला, थोडंसं आपल्याला वेळ नसल्यामुळे आपण ते डायरेक्ट जशास तशी कॉपी तिथं घेतोय. ठीक आहे, चला तर तिथे थांबूत आपण. ओके.